तर याच काँग्रेसच्या आमदारांनी चंद्रकांत हंडोरेंचा पराभव घडवून आणला होता। काँग्रेस शिस्तबद्ध पक्ष, ते या आमदारांवर कारवाई करतील असं संजय राऊतांनी म्हटलंय। तर काँग्रेससोबत गद्दारी करणाऱ्या आमदारांची ओळख पटली असल्याचं अनिल देशमुखांनी सांगितलंय। गद्दार आमदारांवर काँग्रेसकडून कारवाईच्या हालचाली सुरू झाल्या असल्याचं देखील देशमुखांनी सांगितलंय। काँग्रेसमधील मतफुटीवर अनिल देशमुखांनी ही प्रतिक्रिया नोंदवली आहे। हे जे आमदार आहेत ज्यांनी क्रॉस शूटिंग केलं असा संशय आहे काँग्रेस पक्षाला। याच काँग्रेसच्या आमदारांनी चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव घडवून आणला होता विधान परिषद निवडणुकीत, हे सुद्धा आपल्याला माहीत असेल। त्याच्यामुळे नाना पटोलेजी किंवा काँग्रेस पक्षाचे सिनियर नेते जे बोलत आहेत ते गांभीर्याने घेण्याची गरज आहे। असं तो काँग्रेस पक्षाचा अंतर्गत मामला आहे, पण काँग्रेस पक्ष हा शिस्तबद्ध पक्ष आहे, डिसिप्लिन पाळणारा पक्ष आहे। त्यांच्या पक्षाची एक रचना असते, त्या रचनेनुसार कारवाई होत असते। नाही, आमची 12 मतं होती, आमची 12 मतं व्यवस्थित मिळाली। काँग्रेसची काही मतं फुटली आणि त्याचं आता काँग्रेसची जी मतं फुटली त्याचं विश्लेषण ते करतायत। कारण की ज्यांनी गद्दारी केली काँग्रेसबरोबर, ज्या आमदारांनी गद्दारी केली काँग्रेसबरोबर ते आयडेंटिफाय झालेले आहे आणि आयडेंटिफाय झाल्यामुळे त्यांच्यावर काँग्रेसच्या माध्यमातून कारवाई करण्यात येईल अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांच्या नेत्यांनी केलं आहे। तशा पद्धतीच्या हालचाली पुढील काळामध्ये होतील असं दिसतं।